दत्तोबा गोविंद तांबट, क्रांतीवीर दत्तोबा गोविंद तांबट यांचा जीवनपट. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोल्हापूरचे ज्येष्ठ व अग्रणी स्वातंत्र्यवीर कैलासवासी दत्तोबा तांबट यांनी ऐन तारुण्यामध्ये देशासाठी केलेल्या त्यागाचा त्यांच्यामुळे अनेक स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा मिळाली. हा जीवनपट पुढील पिढीसाठी स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल. 1908 साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण हे 6वी पर्यंत झाले. 1930 साली परदेशी मालाच्या दुकानावर पिकेटिंग मध्ये भाग घेतल्यामुळे येरवडा जेलमध्ये 5 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. 1932 साली पुणे येथील शनिवार वाड्यासमोर ब्रिटिश सत्तेचा युनियन जॅक काढून तिरंगा फडकवला म्हणून 1 वर्ष 6 महिन्याची सक्त मजुरी झाली. त्याचबरोबर 1934 साली पुणे येथे भाषण बंदीचा हुकूम मोडून काढत शनिवार वाड्यासमोर भाषण केले म्हणून 2 वर्ष 6 महिने सक्त मजुरी झाली. 1934 साली स्वातंत्र्य प्रजा परिषदेच्या लढ्यामध्ये सक्रिय कामगिरी, आघाडीची नेतृत्व, चळवळीमधील बंदीमुळे ब्रिटिश हद्दीत अधिवेशनात भाग घेतल्याबद्दल 4 महिने व पुन्हा 1 वर्ष 6 महिने सक्त मजुरी झाली. 1942 साली गारगोटी खजिना, बार्शीतील रेल्वे, जेजुरी खंडोबा खटला यामध्ये सक्रिय सहभाग, चावडी जाळणे, टपाल लुटणे, टेलिफोन तारा तोडणे, पोलिसांची शस्त्रे काढून घेणे इत्यादीमुळे पोलिसांची पकड वॉरंट अटकेसाठी बक्षीस जाहीर झाले. त्यामुळे भूमिगत झाले आणि तेव्हा 4 जिल्ह्यातील 500 सशस्त्र पोलिसांनी येळवण जुगाई येथे त्यांना अटक केली. त्यात त्यांना सर्व मिळून 8 वर्ष शिक्षा झाली. प्रत्यक्षात 5 वर्ष 6 महिने शिक्षा भोगली. त्यांच्या पत्नी सौ भागीरथीबाई तांबट कोल्हापूरच्या मंडईतील गव्हर्नर विल्यमच्या पुतळ्यावर डांबर फेकून पुतळा विद्रूप केल्याबद्दल 15 महिने सक्त मजुरी शिक्षा झाली. आणि 1946 साली सार्वत्रिक सुटका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर म्हणून दत्तोबा गोविंद तांबट यांचा कार्य आहे. आणि याच वीराने 1947 साली संस्थान विलीकरण करण्यासाठी चळवळीमध्ये प्रामुख्याने भाग घेतला आणि स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपतीकडून त्यांना गौरवाने ताम्रपट प्रदान झाला. आणि 8/11/1979 रोजी या वीराचा मृत्यू झाला. असा हा दत्तोबा गोविंद तांबट, एक अतुलनीय असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. जय हिंद, जय भारत.